108 रुग्णवाहिकेवरील हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू. मिरज तालुक्यात धक्कादायक प्रकार. मिरज तालुक्यातील देशिंग येथे 108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टरच्या कथित हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशिंग येथील अरविंद कुंभार यांना अचानक शुगर कमी झाल्याने त्रास सुरू झाला होता. त्यांना तातडीने उपचार मिळावेत म्हणून स्थानिक नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधला. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अरविंद कुंभार स्वतःहून रुग्णवाहिकेत चढल्याचे सांगितले जात आहे. मात्र रुग्णवाहिकेवरील संबंधित डॉक्टरांनी रुग्णाची कोणतीही प्राथमिक तपासणी न करता थेट मिरज शासकीय रुग्णालयात आणल्याचा आरोप आहे. तसेच प्रवासादरम्यान डॉक्टर हे रुग्णाजवळ न बसता पुढील सीटवर बसले होते, त्यामुळे रुग्णावर वेळेत उपचार झाले नाहीत असेही सांगितले जात आहे. या प्रकरणी मिरज शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश रक्टे यांनी गंभीर आरोप करत रुग्णाला योग्य वेळी प्राथमिक उपचार मिळाले नाहीत असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना घडल्याचा दावाही त्यांनी केलाय. दरम्यान काही दिवसापूर्वी अरविंद कुंभार यांच्या वडिलांचे निधन झाले होते. आता एकुलता एक मुलाचाही मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुग्णालय परिसरात मयताच्या आईने हंबरडा फोडत माझा मुलगा व्यवस्थित होता, त्याला फक्त शुगरचा त्रास होता, रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी त्याला कोणतेच उपचार दिले नाहीत असा आरोप केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. माझं नाव डॉक्टर अविनाश रक्टे. मी कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर जीएमसी मिरज येथे कार्यरत आहे सर. आमच्याकडे हा पेशंट आला सर. तेव्हा त्याचे बुबळं, हाताची नाडी, गळ्याची नाडी असं काही लागत नव्हतं. बुबळं पण मोठे झाले. आम्ही त्यांचा ECG काढला तर तो फ्लॅट लाईन आला सर. मृत अवस्थेमध्ये पेशंट आला सर. हा पेशंट क्रॉनिक अल्कोहोलिक आहे आणि याच्यामध्ये हायपोग्लायसेमियाचं प्रमाण जास्त असतं सर. तर यांना जर समजा टाईमवर ग्लुकोज हे गोष्टी दिल्या तर हे वाचून येतात. यांना जर समजा ते केलं असतं तर तो पेशंट जिवंत अवस्थेमध्ये आला असता सर. त्यांना तो प्राथमिक उपचार न भेटल्यामुळे पेशंट इथं मृत अवस्थेत आलाय सर आमच्याकडे. ठीक आहे सर. त्यांचं कसं आहे सर, त्यांच्या मागे आता कोणीच नाही आहे. आई आहे, म्हणजे एकटी आई आहे, तिला सहारा कोणी नाही. आता त्या आईने कोणाच्या तोंडाकडे पाहायचं सर. ठीक आहे. याच्या आधी काय झालेलं, असंच एकदा एक पेशंट होता RTA झालेला. त्यांनी काय केलं की डायरेक्ट पेशंट काय केला, तो RTA झाला, दोन्ही पाय त्याचे कट झाले. आता अशा पेशंटला इमर्जन्सीमध्ये त्याचा रक्तस्राव होऊन मरण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याला ॲक्च्युअलमध्ये तेव्हा जर फ्लूड गेलं तर तो पेशंट जिवंत अवस्थेमध्ये आला असता, आपण त्याला काहीतरी कन्झर्वेटिव्ह करू शकतो असं आहे. तो पेशंट त्यांनी काय केला की तिथं जवळपास 15-20 मिनिटाच्या अंतरावर PSC असतात, तिकडे न नेता इकडं पाऊण घंट्याच्या अंतरावर GMC मिरज इकडे घेऊन आले. ठीक आहे. इकडे घेऊन आले, तो पेशंट आला तो मृतच अवस्थेमध्ये, त्याचा ब्लड लॉस होऊन तो मृत झालेला. आणि त्यांच्यासोबत त्याचे 3 मुलं होते, फक्त 3 मुलं. बरं, बाई माणूस कोणी नाही, काही नाही, काही नाही. हार्डली 12-13, एका मुलात कधी 15-16 वर्ष वय असेल. असे इन्सिडेंट सारखे घडत आहेत. यांना नुसते फुकटची पगार खाण्यासाठी त्या अँब्युलन्सच्या समोरचं सीट गरम करण्यासाठी दिले. असंच आम्ही मागच्या पण एका मंथमध्ये तुम्ही बघितलं असाल की एका अँब्युलन्सचा आमच्याच हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ काढलेला की डॉक्टर समोरून उतरतात, मागं त्यांच्या पॅरालिसिसचा पेशंट होता. त्यांचे काम आहे की त्यांना तिथं बसण्यासाठी, त्यांना ॲक्च्युली मागे सीट एवढं प्रशस्त हे सगळं सरकारनं करून दिलेलं आहे. हे त्यांना ते गरम करण्यासाठी नाही तर ते पेशंट पाहण्यासाठी दिलेलं आहे. हे त्यांनी त्यांची जिम्मेदारीवरून हात हे केल्यामुळं ते पेशंट दगावला सर. असं ते पेशंट आता कसं राहतंय, मेजॉरिटी टाइम कसं राहतंय, ते फास्ट आणतात, ते प्राथमिक उपचार त्यांना भेटत नाही. हे तर एक बाजूला आहे सर. मेजॉरिटी टाइम कसं होतं की त्यांना जो त्या टायमामध्ये जर भेटलं तर ते वाचू शकतात. पण बऱ्याच वेळा काय होतं की ते भेटत नसल्यामुळे ते आमच्याकडे मृत अवस्थेत येतं किंवा एकदम बॅड झाले असते, आम्हाला डायरेक्ट व्हेंटिलेटरवर घ्यावं लागतं. त्यावेळी पण 108 वर आमची कंप्लेंट रेज केलेली आहे सर.